पोलीस दलाकडून सध्या संपत्ती विषयाचे गुन्हे उघडकीला आणण्याची विशेष मोहीम सुरू आहे. या अनुषंगानं तपास करताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी घरफोड्या करणाऱ्या 3 सराईत आरोपींना जेरबंद केले. सलीम शेख, महम्मद शेख आणि तौफिक शेख अशी त्यांची नावं आहेत. पोलिसांनी त्यांच्याकडून गेल्या 4 वर्षातील घरफोडीचे तब्बल 32 गुन्हे उघडकीला आणत 61 तोळे सोन्याचे दागिने आणि 5.25 किलो चांदीचे दागिने असा सुमारे 67,48,150 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय. स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अत्यंत कौशल्यपूर्णरित्या तपास करत ही कामगिरी केली आहे, अशी माहिती विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी दिली आहे. कोल्हापूर जिल्हा पोलीस दलाचे स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखाचे पोलीस निरीक्षक आणि त्यांच्या पथकाने चांगली कामगिरी केलेली आहे. घरफोडी आणि चोरी या सदरांतर्गत जे गुन्हे दाखल झाले होते त्यांचा त्यांनी मागील 1 महिन्यापासून मागोवा घेतला. तपासासाठी कौशल्य वापरले आणि चिकाटीने काम केल्यामुळे एकूण 33 गुन्हे उघडकीस आलेले आहेत घरफोडी आणि चोरीचे. मागील हे साधारणतः 2022 ते 2025 या कालावधीतील हे गुन्हे आहेत. यामध्ये 3 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे. ते सक्रिय गुन्हेगार आहेत आणि ते साधारण कोकण, कोल्हापूर आणि शेजारील कर्नाटक, बेळगावचा भाग या परिसरात चोरी करत असतात. विशेषतः रात्रोच्या घरफोडी करणे हे त्यांचा सराईत हातखंड आहे. त्याच्यातला एक जण वाहन चोरीसुद्धा करतो. या सगळ्या प्रक्रियेमध्ये या 33 गुन्ह्यांमध्ये एकूण साधारण 60-70 लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. त्याच्यामध्ये सोने चांदीचे दागिने आहेत. आम्ही सगळ्या नागरिकांना आवाहन करतो की त्यांचे जे काही दागिने आहेत आणि या 33 गुन्ह्यांमध्ये आम्ही यादी प्रसिद्ध केलेली आहे, त्याच्यामध्ये त्यांचा मुद्देमाल सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून त्वरित परत करण्यात येईल. जिल्हा पोलीस दलाचे आणि साधारण महाराष्ट्र पोलीस दलामध्ये संपत्तीविषयक गुन्हे उघडकीस आणणे आणि रिकव्हरी जास्तीत जास्त करणे याची सध्या मोहीम चालू आहे आणि त्या अंतर्गत हे यश मिळालं त्याबद्दल मी त्या स्थानिक गुन्हा अन्वेषण टीमचे पी आणि त्यांच्या पूर्ण चमूचं कौतुक करतो आणि अभिनंदन करतो. यावेळी प्रभारी पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे पाटील यांनी गेल्या वर्षीच्या तुलनेत गुन्ह्यात घट झाली असल्याची माहिती दिली आहे. या पत्रकार बैठकीला अप्पर पोलीस अधीक्षक धीरजकुमार बच्चू, शहर पोलीस उपाधीक्षक अजित टिके, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखेचे तपास अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.